बघा माझा गावचा रस्ता सुंदर सुंदर. कसा आहे व्ह्यू, कसा आहे व्ह्यू, कसा आहे. इकडून तो पूर्ण पट्टा पाण्याचा जिकडून आपण जाणार आहेत. सुस्वागतम. आपण आता आलेलो मालवण मध्ये. इकडून आपल्याला बोट पकडून जायचं त्या साईडला, तर चला जाऊया. तुझी आखरी इच्छा आहे, काय करशील? काय नाही करत, आखरी इच्छा नाही माझी. तुझी काय? माझी मला जगायची आहे, मला जगायचं आखरी इच्छा. मला टेन्शन आलंय भाई. आता भारी वाटते. भाऊ आहे ना आपल्यासोबत. भाऊ एक नंबर बोट चालवतोय. एका हाताने बोट चालवत आणि एक हात तोंडात. लेट्स गो गाईस. आपण आता निघालेलो आहे आपल्या राईडवरती आणि माझ्यासोबत माझा भाऊ पण असणार आहे. ह्याचं नाव आहे शिरीष आणि तो इकडचाच रहिवासी आहे. तर आता आपण निघालो आहे माझ्या घरातून आणि आज आपण जाणार आहे मालवणला आणि त्यानंतर आपण कुडाळ साईडला पण जाणार आहे. तर आता बघू कसं काय होतं. मी तर तुम्हाला दाखवेनच मी कुठे कुठे थांबतो आहे, काय काय लोकेशन्स कवर करतो आहे. हा खूप छान ब्लॉग होणार आहे कारण आज मोठं ब्लॉग कमी करणार आहे मी आणि नॉर्मल ब्लॉग जास्त करेन. तर चला भेटू आता चांगल्या रस्त्यावरती. बघा माझा गावचा रस्ता सुंदर सुंदर. कसा आहे व्ह्यू, कसा आहे व्ह्यू, कसा आहे. सकाळ सकाळी एवढं छान वाटतं इकडे. मन करतं इकडेच राहावं. मुंबईला जायचं मनच नाही होत आहे, म्हणजे इच्छाच नाही. आता मी इकडे 4-5 दिवसापासून तर आहेच. सो किती भारी वाटतंय ना तुम्हाला सांगू नाही शकत मी. म्हणजे इकडची जी हवा, शांतता, आजूबाजूला झाडे. तर मित्रांनो शिवजयंती आहे म्हणून इकडे गर्दी बघा. सगळी पोरं आली आहेत, मुलं आली आहेत मोठी मोठी. कॅमेरामध्ये बघतात हा पोरं हेडी. आता इकडून भाटे बीच चालू होतं इफ आय एम नॉट रॉंग. इकडून तो पूर्ण पट्टा पाण्याचा जिकडून आपण जाणार आहेत. माझ्याकडे 2 रूट होते, एक राजापूरवरनं होतं आणि एक असं समुद्राच्या किनाऱ्यातून होतं. मी विचार केला भाई ते थोडंसं आहे की जवळ होतं, माहिती नाही मला, पण मी विचार केला आपल्याला तर व्ह्यू पाहिजे ना, समुद्राचा व्ह्यू, समुद्राची लाटा, एकदम थंडी थंडी हवा. आणि हां मी तुम्हाला सांगायला विसरलो, आज महाराजांची जयंती पण आहे. तर आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पण जाणार आहेत आज. ते आमच्या प्लॅनमध्ये आधीपासूनच होतं. तर म्हणून मी असं फिगर आउट केलं की आज थर्सडे, सो आज 19 फेब्रुवारी पण आहे, तर त्यामुळे आपण तिकडे जाणारच आहेत. ते तर आधीपासूनच फिक्स होतं. आता तिकडे गर्दी असेल की नाही माहिती नाही मला. गर्दी असली तरी जाणार, नसली तरी जाणार. रस्ता बघा ना किती छान आहे एकदम, आजूबाजूला फक्त ग्रीनरीज. मला अशा रोडवर बाईक चालवायला खूप आवडतं ना, की ते हायवे जिकडे काय व्ह्यू नसतं, नुसतं पळवा. इकडे व्ह्यू बघा काय भारी वाटतंय. किती सुंदर आहे, किती सुंदर. हे बघा आणि हे देऊळ तर तुम्हाला माहितीच असेल, जरी विनायक मंदिर गणपतीचं. हे आधी छोटं होतं, आता बांधलं आहे 2-3 वर्ष आधीच किंवा लॉकडाऊनच्या नंतरच बांधलेलं आहे. बघा हे कुठचं हॉस्टेलच होतं आधी. इकडे ना इकडचे व्हिडिओज खूप व्हायरल झालेत. लाईक पोरं येतात इकडे आणि हॉन्टेड शूट करतात. तर ते आता कितकं खरं आहे आणि किती नाही ते तर मला पण नाही माहिती, पण बरेचसे व्हिडिओ बघितलेत मी.
की इकडे थोडं पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत करून. हे बघा ना किती खंडर झालं आहे. कोकण दिवसात जेवढं सुंदर आहे ना तेवढं रात्री भयानक पण आहे. मी आणि माझ्या भावाने या राईडची प्रिपरेशन खूप आधीपासून केलेली, 2 महिन्या आधीपासून. म्हणजे माझं गावचं येणं फिक्स होतं एकटंच, पण गावावरून कुठे जायचं फिरायला ते आमचं खूप डिस्कशन चालू होतं. खूप महिना म्हणजे 1-2 महिन्यापासून चालूच होतं. 9:15 झालेत आणि आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. माझ्या भावाची हालत खराब झाली. कसं वाटतंय? बेकार वाटते पूर्ण. तोंडाला मुंग्या मुंग्या आल्या त्याचे कारण नाही हेल्मेट पण नाही घातलं आणि रुमाल पण नाही बांधलं. त्याला बोललेलो मी हेल्मेट घे, स्पेअर हेल्मेट, पण ऐकत नाही ना. चला पटकन नाश्ता करून घेतो है ना, मग परत ब्लॉग कंटिन्यू करूया. ब्लॉग बनवून टाकूया तुमचा फेमस. इकडे बनताय काहीतरी खाली, ते बघा दिसतंय छानसं काहीतरी बनलंय तिकडे. पण लोक कचरा करतात ना तेच घाण होते. बघा कचरा बघा किती केला. बाईकवर ना आलं, आमची हालत टाईट झाली आहे. हा जो माणूस आहे की पोरगा मला माहिती नाही, जो सायकल चालवता ते पण एकदम प्रोफेशनली हेल्मेट वगैरे घालून. हे बघा मानला भाऊ, मानला. काका आहेत ते भाई. तर मित्रांनो आपण एका स्पॉटवरती आलोय. पहिला स्पॉट असेल आपल्या या राईडचा आजच्या. ते काय डिटेल्स आहेत ते सर्व मी तुम्हाला सांगतो. पहिला मी देऊळ दाखवतो तुम्हाला. मी आता पोचलो आहे पोखरबावला, गाव आहे. ओके, आणि आम्ही आता थकलोय, फुल थकलो आहे बाईक. तुला कसं वाटतं बाईकवरती? बाईक चालून मी बाईक अरे लायसन्स पण नाही त्याकडे. आणि हा सांगतो बघा, हे देऊळ आहे. तर आमचं आता एक प्लेस झाली आहे व्हिजिट करून. आता आम्ही जातोय कुणकेश्वर टेम्पलकडे. एकदम छान वातावरण होतं, पण इकडे ना लोक धड नव्हती. म्हणजे ते ज्या पाण्यात जायचं नव्हतं तिकडे जात होते. तिकडे शिवलिंग पण होतं, पण आता काय लोकांना सांगायचं. लोकांना अक्कल असली पाहिजे. मला तर पटतच नव्हतं ती गोष्ट त्यांची. काय फोटो काय काढतायत देवासोबत. लांबून राहा ना, लांबून करा ना जे आहे ते. बाजूला जात आहेत. मेन तर ते शिवलिंगवरती पाय, पण म्हणजे शिवलिंग इकडे त्याच्या बाजूला पाय ठेवलं आहे पाण्यातच. चांगलं वाटतं काय. या तुम्ही बसा, फोटो काढा, लांबून काढा ना. त्या पाण्यात जायला पण अलाउड नव्हतं तरी गेले लोक. चला आता ते सर्व जाऊ द्या. आपण आता जाऊया कुणकेश्वर टेम्पल. त्यानंतर आपण जेवूया वगैरे जर वाटलं असं तर, किंवा त्यानंतर डायरेक्ट मालवणला, सिंधुदुर्ग. ओके चला, तोपर्यंत बाय बाय. तर आम्ही येत होतो तर आम्हाला एक रस्त्यावरती एक बोर्ड दिसलेला, पांडव काळीन देऊळ. तर आता बघू इकडे ते कुठेतरी ते दिसतंय. आई शपथ. गरम व्हायला लागलं. हे बघा, हे ते देऊळ आहे जे आम्हाला रस्त्यात दिसलेलं आहे, ह्याने बघितलेलं. आम्ही विचार केला की एकदा जाऊनच येऊया. चला मग. सो आता आमचं हे देऊळ पण झालं आहे. खूप एकदम छान आहे. हां बस बस. पांडवकालीन देऊळ आहे.
पांडवकालीन लिंगेश्वर मंदिर असं काहीतरी नाव आहे याचं. खूप छान आहे. मी इकडे सगळं नाव वगैरे आणि मेन्शन करेल, म्हणजे तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही पण जाऊ शकता. आतासाठी तर कुणकेश्वरलाच जाऊया, मग त्यानंतर जेवायला थांबूया, मग डायरेक्ट मालवण. आता ॲक्च्युली एनर्जी पण खूप लो झालेली आहे, म्हणून मी यासाठी मॉर्निंग राईड जास्त प्रिफर करतो. पहाटे पहाटे निघणं पण ठीक आहे. एकदम पॉझिटिव्ह आहे. तिकडे 2 काका होते, एक भटजी काका होते आणि एक पाया पडायला आलेले. ते बोलत होते की तुमचं नशीब चांगलं, तुम्ही आला तिकडे करून. कोणी येत नाही एवढ्या लवकर, म्हणजे असं कोण इकडे येत नाही युजली. तुम्ही आलेत, तुमचं इच्छा वगैरे पण पूर्ण होऊ दे असं म्हणत होते बरंच काय ना काय. खूप छान देऊळ आहे. मी तर प्रिफर करतो तुम्हाला की तुम्ही पण या इकडे. चला आता भेटू आपण कुणकेश्वर मंदिरला. चला, आपण कुणकेश्वरला पोहोचलेलो आहे. हे बघा देऊळ, सुंदर आहे एकदम. तर आपलं आता कुणकेश्वरचं पण दर्शन झालेलं आहे. तर डायरेक्ट जेवायला थांबणार आणि त्यानंतर मालवण. हे बघा असं देऊळ आहे, खूप छान आहे. आतमधून पाय वगैरे पडून आलो मी. तर निघूया चला. हे बघा, चला लेट्स गो नाव. हे बघा असं आहे. ॲक्च्युली लोकांनी आता महाशिवरात्री होती तर वरती छपरा लावला. चला, आपलं इकडचं पण झालेलं आहे दर्शन. आता डायरेक्ट आपण जेऊया आणि डायरेक्ट सिंधुदुर्ग. मध्ये कुठेच नाही थांबणार जास्त. चला भेटतो तुम्हाला सिंधुदुर्गला. सुस्वागतम. आपण आता आलेलो आहे मालवण मध्ये. लेट्स गो. फायनली आपण मालवणमध्ये एंट्री घेतलेली मित्रांनो, आणि तुम्ही माझी एनर्जी बघू शकता कारण मी खूप एक्सायटेड आहे. आता आपल्याला जायचं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. त्याच्यानंतर आपण निवतीला जाणार आणि तिकडे होमस्टे घेणार आणि उद्या आपण मजा करणार मित्रांनो. चला आता वाजले 4-5 मिनिटात आपण पोहोचून जाऊ आता. अरे 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 भाई रस्ते बोलतील. अरे अरे 5 मिनिटात कसं 15 मिनिटात पोहोचणार. अरे तर आपण फायनली आलेलो इकडे बीचवर. आता इकडून बोट पकडून कुठे जायचं तेच नाही कळत आहे. पी.एन. पार्किंग आहे इकडे, पार्किंग तर करायलाच लागेल. उतर. फायनली आपण पोचलो इकडे. इकडून आपल्याला बोट पकडून जायचं त्या साईडला. तर चला जाऊया. तर आम्ही आता तिकीट काढलेली आहे. 100 रुपये एकाची तिकीट आहे. 2 लोकांचे 200 रुपये. आता 2 लोकांचे 200, एकाचे 100. आणि माझा भाऊ फुल टेन्शनमध्ये, तो बोटमध्ये जात नाही जास्त. आम्ही फुल रेडी आहे ते कपडे घालून. कसं वाटतं मला टेन्शन आहे. वन साईड समय शिरी हेडशॉट. तुझी आखरी इच्छा आहे, काय करशील? काय नाही करत. आखरी इच्छा नाही माझी. तुझी काय माझी मला जगायची आहे. मला जगायचं आखरी इच्छा. मला टेन्शन आलंय भाई. आईच्या गावात भाई इकडं पोरं नुसती भरत चालली आहेत भाई. नुसती पोरं भरतायत. आता भारी वाटते. भाऊ आहे ना आपल्यासोबत. भाऊ 1 नंबर बोट चालवतोय. एका हाताने बोट चालवत आणि एक हात तोंडात. लेट्स गो.
सबको प्यार सबको मोहब्बत जीव है और आता आम्ही उतरलोय गोव्यामध्ये. कसा होता एक्सपिरियन्स तुला? एक नंबर होता, एक नंबर. मजा आली, मजा आली. खरंच मजा आली ना, पोट अशी आहे. पैसे असते ना, मी हातात फिरवून एवढं गोल-गोल फिरवायचं. त्याला मी पैसे नाही. सांगितलंय की एका तासात तुम्हाला रिटर्न यायला लागेल. ठीक आहे, म्हणजे फक्त आपल्याकडे 1 तासच आहे एवढा मोठा गड कव्हर करायला. तो बघा, जेवढा फिरू शकतो तेवढा फिरूया. खूप छान वाटतंय. आहे ना